शरद पवार यांच्यावरती सध्या 1994च्या जी.आरमुळे आरोप केले जातात। या संदर्भात आपण बोलणार आहोत मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांच्यासोबत। सर, काय सांगाल? काल नामदेवराव जाधव यांच्यावरती राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना हल्ला केला आणि काळं फासलं त्यांना। तर त्यांचा जो मुद्दा होता की 23 मार्च 1994ला जो जी.आर शरद पवार साहेबांच्या अखत्यारीत काढण्यात आला होता, त्यामुळे मराठा समाजाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। खरं म्हणजे ही गोष्ट खरीच आहे। नामदेवराव जाधवांचं सांगण्याची पद्धत चुकली असेल किंवा त्यांनी त्यांचं काही इन्स्पिरेशन असेल तर माहीत नाही, परंतु त्यांचा जो मुद्दा आहे, आता काय झालं की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आणि विशेषतः रोहित पवारांकडून त्या जी.आरमध्ये काही चूक नव्हती ते असं सांगण्याचा एक प्रयत्न होऊ लागलेला आहे। म्हणून मला पर्सनली शरद पवार साहेबांना एक विनम्र आवाहन करायचं आहे की साहेब, ही काही पहिली वेळ नाही आहे तुम्ही मराठा समाजाचा अधिकार डावललेला आहे। तुम्ही मुख्यमंत्री होता पहिल्या टर्ममध्ये, तेव्हा मंडल आयोग महाराष्ट्रात आलेला होता आणि तुमच्याच काळात मंडल आयोगाची यादी तुमच्याच सरकारने जेव्हा मागासवर्गीयाची यादी दिली, मंडल आयोगाने तर काही महाराष्ट्रात फिरून काही सर्वेक्षण करून यादी बनवली नव्हती, ती तर तुमच्याच प्रशासनाने यादी दिली होती। मग त्यामध्येही तुम्ही मराठा घातला नाही, ही पहिली खरं तर घोडचूक पवार साहेबांच्या नावावर जमा होते। कारण केंद्रात आरक्षण द्यायची वेळ जेव्हा आली, महाराष्ट्रात तर तुम्ही 80% आरक्षण दिलेलं होतं आणि तेव्हाही ओबीसीचं 10% आरक्षण होतं आणि व्हीजेएनटीचं 4% आरक्षण होतं। मराठा समाजालाही तुम्ही त्यात सामील केलं होतं त्या काळामध्ये 79ला तुम्ही जो जी.आर काढला। परंतु त्यावेळेला केंद्रीय पातळीवर मंडळ आयोगाची जी यादी झाली, त्या यादीमध्ये तुम्ही मराठ्यांचं नाव घातलं नाही, ही पहिली घोडचूक होती। त्याच्यानंतर ते तुम्ही दिलेलं 80% आरक्षण तुमच्याच एका शिवाजी गर्जे, आता तुमच्याकडे जो कार्यकर्ता आहे, लीडर आहे, त्यांनी 84ला ते चॅलेंज केलं। म्हणजे मराठा समाजाच्या तोंडातला घास तर शिवाजी गर्जे नावाच्या एका व्यक्तीने घालवलेला आहे, ज्याला तुम्ही आता सहारा देताय। आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला हे माहिती होतं की इंदिरा साहनी निकालात जो मंडल आयोगाचा विषय होता, तो मंडल आयोगाचा विषय नव्हता, तर राज्यामध्ये आपल्याकडे ज्या 200 जातीला आरक्षण मिळत होतं, 10%, 4%, अशा पद्धतीने व्हीजेएनटी आणि ओबीसीचं, त्या 200 जातींना केंद्रामध्ये आरक्षण देण्याचा तो विषय होता। त्या म्हणजे मंडल आयोग लागू केलेला नव्हता। ही गोष्ट तुम्हाला नक्की माहिती असणार, कारण तेवढे चाणाक्ष आपण आहात। आणि तरीसुद्धा जेव्हा 1994च्या आधी 92ला नोव्हेंबर 92ला जेव्हा इंदिरा साहनीचा निकाल आला, तर 4 महिन्यामध्ये तुम्ही आयोगाची स्थापना करणं अपेक्षित होतं। तसा आदेश न्यायालयाचा होता, पण तुम्ही तसा आयोग स्थापन केला नाही, तर एक मुटाटकर नावाची समिती स्थापन केली मार्च 93ला। ठीक आहे, समिती स्थापन केली, पण जेव्हा ओबीसीच्या लोकांनी तुमच्याकडे मागणी करायला सुरुवात केली की मंडल आयोग लागू करा, तर तुम्ही तज्ज्ञाकडून हे समजून घ्यायला पाहिजे होतं की काय भानगड आहे, खरंच मंडल आयोग लागू करायचा आहे का राज्यामध्ये, का केंद्रीय पातळीपुरता तो मंडल आयोगाचा विषय होता, हे तुम्ही समजून घेतलं नसेल किंवा तुम्ही मुद्दाम काहीतरी त्याच्यामध्ये केलेलं असेल, असं शंका घ्यायला पुष्कळ वाव आहे। त्यामुळे तुम्ही त्या आयोगात जे काही समिती नेमली होती, आरक्षणाचा विषय होता, तर तुम्ही त्या समितीकडे विषय पाठवायला पाहिजे होता आणि वधवा समितीकडे तुम्ही वंजारी समाजाचा विषय पाठवला होता। वधवा समितीने वंजारी समाज भटका नाही आहे असा रिपोर्ट दिला होता, तरी तुम्ही 23 मार्च 1994ला वंजारी समाजाला भटक्या गटात घातलं, धनगर समाजाचा कोणताही अभ्यास न करता त्यांना भटक्या गटात घातलं आणि व्हीजेएनटीला जे 4% पूर्वी आरक्षण होतं, त्या 50 जाती आहेत, गरीब आहेत, त्या सगळ्या जातींचं आरक्षण केवळ 1.5%ने वाढवलं आणि त्यांना 5.5% आरक्षण दिलं। आणि जे ओबीसीतल्या सगळ्या प्रबळ जाती, धनदांडग्या जाती होत्या, त्यांच्या पदरात तुम्ही तब्बल 14.5% आरक्षण त्या दिवशी घातलं। आणि ते करत असताना तुम्हाला हे जाणवलं नाही का, महाराष्ट्रामध्ये एक मोठा समाज आहे, शेतकरी समाज आहे, त्यालाही कधी काळी आरक्षणाची गरज पडू शकते। असं तर नाही ना 50%ची मर्यादा आहे म्हणजे ती लॉकच केली पाहिजे किंवा असलेल्या लोकांना सगळं आरक्षण वाटून बसलं पाहिजे, असं तर काही कोर्टाचा निर्णय नव्हता। म्हणजे तुम्ही कोणतीही शहानिशा न करता, एक्झिस्टिंग ओबीसीची लोकसंख्या न मोजता, कुठलाही त्याला आयोगाचा अहवाल न घेता, कुठलंही त्याच्या क्वांटिफायबल डेटा न घेता तुम्ही आरक्षण एकदम 30%वर नेऊन घातलं आणि एकूण 50%ची मर्यादा लॉक केली, ही पहिली चूक। दुसरी चूक अशी की तुम्ही सायंटिफिकली त्या कॅटेगरायझेशन केलं नाही, मनमानी पद्धतीने कॅटेगरायझेशन केलं आणि ओबीसीची आजची 19% आरक्षण घेणारी लोकसंख्या 15%च्या आत असताना तुम्ही त्यांना 19% आरक्षण दिलं आणि ओबीसीतल्या प्रबळ 2 जाती वंजारी आणि धनगरांना मात्र भटके ठरवून त्यांना वेगळं आणखी आरक्षण दिलं। हे जे विद्रूप आणि बिभत्स अशी आरक्षणाची वाटणी केलेली आहे, ती एक मोठी खरं म्हणजे घोडचूक आहे। तिसरी घोडचूक अशी की जी तुम्हालाही माहिती नसावी, परंतु ती अशी आहे की त्या जी.आरमध्ये
एकूण 50% म्हणजे 50% त्या दिवशी आरक्षण शिक्षणात लागू केलं आणि यशवंतराव चव्हाणांनी 18 मे 1959 रोजी जे सगळ्यांना शैक्षणिक सवलती लागू केल्या होत्या त्याचा तुम्ही मुडदा पाडला आणि मराठा समाजाच्या पुढच्या पिढ्यांना अतिशय वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. ही शैक्षणिक आरक्षण इंट्रोड्यूस करण्याची त्या दिवशीची तुमची जी कृती होती ती मराठा समाजाच्या मुळावर उठलेली आहे. तुम्ही सगळ्या समाजाचं तुम्हाला काळजी असं दाखवत असता, परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या भाजपने माधव फॉर्म्युला आणला असं म्हटलं जातं माळी धनगर वंजाऱ्यांना पुढे करण्याचं, त्यांना तर तो जमला नसता एस्टॅब्लिश करणं, पण तुम्ही आयताच त्या लोकांना एस्टॅब्लिश करून आज तुमच्या डोक्यावर बसून घेतलं आणि आज ते तुम्हाला लात मारून निघून गेलेले आहेत. आणि हे तुम्हाला आताही लक्षात येत नाही की भाजपाचं आयतं काम तुम्ही करून दिलेलं आहे, ब्राह्मणांचं आयतं काम तुम्ही करून दिलेलं आहे आणि कशाच्या कॉस्टवर, कशाच्या किमतीवर, तर मराठा समाजाच्या जीवाच्या आणि प्रगतीच्या किमतीवर. ही सगळ्यात मोठी निंदनीय गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे आताही तुम्ही मराठा समाजाची काळजी करताना दिसत नाही. जरांगे पाटलांच्या तिथे उपोषण करत असताना लाठीचार्ज झाला, तुम्ही पहिले होता जाऊन त्या ठिकाणी त्याला विचारपूस करणारे. चांगलं वाटलं, सगळ्या मराठ्यांना बरं वाटलं की आपण मराठा समाजाच्यासाठी धावून आलात. पण तिथे निघाल्यानंतर तुम्ही काय म्हणालात, पुन्हा ओबीसीचीच काळजी. ज्या जाती गेली अनेक वर्ष आरक्षण घेऊन प्रबळ झालेल्या आहेत, ज्यांचं आता लॉबी बनलेली आहे प्रशासनामध्ये, ज्यांचं आता 71% प्रतिनिधित्व सगळ्या पदावरती आलेलं आहे, अशा लोकांची तुम्ही आजही काळजी करता. परवाही तुम्ही एक कॉमेंट केली, त्यामध्येही तुम्ही म्हणता की मला ओबीसीबद्दल सहानुभूती आहे. तेव्हा असं नाही म्हणाले की मला मराठ्यांबद्दलही आपुलकी आहे, असं तुम्ही कधीही म्हणत नाही. त्यामुळे मराठा समाज तुमच्याकडे या वयात आशेने पाहतोय. तुम्ही किमान मराठा समाजाबद्दल समोर येऊन हे सांगितलं पाहिजे की विशिष्ट परिस्थितीत काही घडलं असेल, मला कदाचित चुकीची माहिती दिली असेल, त्यामुळे काही भुजबळसारख्या ओबीसीच्या लोकांनी काही माझी दिशाभूल केली असेल, तेव्हा जे घडलं ते घडलं. पण मराठा समाजाबद्दल मला सहानुभूती आहे, आपुलकी आहे, काळजी आहे, अशा आशयाचं एखादं वाक्य तरी तुम्ही पुढे येऊन बोलावं. आणि आज मराठा समाजही तुमच्याकडून अपेक्षा करतोय साहेब की तुम्ही समाजासमोर स्वतः या, तुमच्या चल्याच्या पट्यांना पाठवू नका आणि वस्तुस्थिती मान्य करा आणि समाजाबद्दल एक आपुलकीचा शब्द बोला. एवढी एक रास्त अपेक्षा आपल्याकडून आहे. एवढं एक विनम्र आवाहन आम्ही तुम्हाला करीत आहोत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आज आयोगाने उपोषणांमुळे आम्ही काही काम लवकर करणार नाही किंवा त्याच्या दबावात येणार नाही असं खुलासा केला आहे, काय सांगाल? आज राज्य मागासवर्ग आयोगाची एक मीटिंग मला वाटतं काल झाली आणि त्यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतल्याच्या बातम्या आहेत आणि त्यामध्ये अप्रत्यक्षपणे जरांगे साहेबांच्या आंदोलनाचा संदर्भ त्यांच्या याला होता की कोणी काही उपोषण केलं तरी आम्ही काही तातडीने अहवाल देणार नाही, आम्ही आमचा वेळ घेऊ, मराठा समाज मागासलेला आहे की नाही हे आम्ही तपासू, तो का मागासलेला ठरला याची शहानिशा करू. माझं म्हणणं हे बोलणं आयोगाच्या पातळीवर एकदम रास्त आहे. परंतु मग आयोगाचे सगळे मागच्या काळातले अहवाल उचकटून पहा ना, एकदा अभ्यासून पहा ना किती दिवसात कोणते अहवाल दिलेले आहेत, त्यामध्ये कोणता डेटा आहे, त्या जाती कशा मागास आहे हे तुम्हाला सिद्ध करता येतं का? तुम्हाला हे एक पत्र सांगतो आयोगाला मी, 3 जून 2013चं पत्र आहे. ते आता मराठा समाजाचा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे 5 मे 2021चा, त्यामध्ये त्याचा संदर्भ आहे. 3 जून 2013चं पत्र काढून बघा ना, भाटिया आयोगाने सरकारला लिहिलेलं. त्यामध्ये असं म्हटले की 50 ते 150 प्रश्नावल्या घेऊनही एखाद्या समाजाचं मागासले पण निश्चित करता येतं. मग ते पत्र तुमच्यासमोर दीपस्तंभासारखं आहे ना, तुम्हाला ते हातात घेऊन नाही का मराठा समाजाचं मागासले पण ठरवता येत? म्हणजे बाकी जगातल्या सगळ्या जातीचं तुम्ही मागासले पण असंच वरवर ठरवणार, त्यांना आरक्षणात घालणार आणि मराठा समाजाचा जेव्हा विषय येतो तेव्हा तुम्हाला हिमालय इतका डाटा लागतो काय? म्हणजे तुम्ही पक्षपाती धोरणं घेताय आणि तुम्ही काय सांगताय की उपोषणामुळे आम्ही करणार नाही? शेवटी तुम्ही सरकारचे प्रतिनिधी आहात. राज्यात जर कायदा व सुव्यवस्था बिघडणार असेल तर तुम्हाला रात्रंदिवस काम केलं पाहिजे. तुम्हाला 10च्या ऐवजी 50 माणसाची मदत घेतली पाहिजे. सरकारकडे मागणी तुम्ही नोंदवली पाहिजे. या असल्या सबबी सांगण्याचं काम तुम्ही सोडून दिलं पाहिजे. तुम्ही राज्याच्या सामाजिक व्यवस्थेला विचारात घेतलं पाहिजे आणि समाजामध्ये जर आक्रोश असेल, अनरेस्ट असेल, त्याचा तुम्ही असं पुन्हा उस्काऊ भाषण, ज्याला आपण म्हणतो इन्स्टिगेटिंग स्पीच, अशा पद्धतीचे मुद्दे तुम्ही न मांडता तुम्ही तुमचं काम करा ना. मीडियात येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन कशाला तुम्ही मराठा समाजाला अजून चेतवताय? म्हणजे भुजबळ इकडे येऊन जे शिव्या घालतोय, भुजबळ इकडे येऊन जे नांगानाच करतोय, मराठा समाजाला पेटवायचं काम करतोय, तुम्ही त्याच्यात अजून थोडं तेल टाकताय का? हे कॉन्स्टिट्युशनल बॉडीचं हे काम नाही. तुम्ही असल्या पद्धतीचे स्टेटमेंट द्यायचा प्रयत्न करू नका, एवढंच मी आयोगाला सांगेन. भुजबळ
त्यांच्यामुळं जातीय विद्वेष, जातीय द्वेष पसरतोय. तुम्ही आत्ताच म्हणालात भुजबळ इकडे येऊन नंगानाच करतायत. खरं म्हणजे महाराष्ट्राला हे सांगितलं पाहिजे की भुजबळ ज्या दिवशी वडीगोद्री फाट्यावर आले, 10-15 कार्यकर्त्यांसमोर एक चेव आला त्यांना आणि मी जरांगेच्या भूमीत जाऊन काही ते करतो असा आव आणला. खरं म्हणजे कीव करावी अशा एवढ्या म्हाताऱ्या नेत्याची की त्याला आता हे करावं लागतंय. अस्तित्वाची त्यांच्यासाठी ती लढाई असू शकते. आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्या दिवशी फडणवीसांच्या विरुद्ध, सरकारच्या विरुद्ध, मराठा समाजाच्या विरुद्ध गरळ ओकली, बेसलेस त्यांनी त्यांची स्टेटमेंट्स दिली. ज्या तुम्ही जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे जे आमदार आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही सहानुभूती दाखवली, नक्राश्रू ढाळले, ते होते का ओबीसीच्या मोर्चामध्ये काल? नव्हते ना. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ते तुमचे नाही आहेत. ते का नव्हते? त्याचं खरं कारण काय आहे? कारण जी परवाची जी ओबीसीची सभा झाली ही खरी भाजप पुरस्कृत सभा होती आणि त्या सभेचा सगळा खर्च, सगळ्या व्यवस्था भाजपच्या गोटातून झालेल्या आहेत अशी आमच्याकडे माहिती आहे. त्यामुळे भुजबळ जे ओरडतात, खरं म्हणजे आम्ही त्याची दखलही घेत नाही. त्याचं कारण भुजबळ असेल, सदावर्ते असतील किंवा तत्सम जे कोणी असतील ते आमच्या दृष्टीने टार्गेट असू शकत नाही, कारण त्यांना आमच्या दृष्टीने काही मूल्य नाही आहे. त्यांचा बाप जो आहे तो या काड्या करतोय आणि त्याचं नाव सगळ्या मराठा समाजाला माहिती आहे. त्याची आम्ही योग्य दखल घेतो आहोत. त्यामुळे हे भाजप पुरस्कृत आंदोलन, भाजप पुरस्कृत जातीवाद पेरण्याची ही जी कला आहे ही फार पूर्वीपासूनची महाराष्ट्राला अवगत आहे. त्यामुळे भुजबळांना हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा एक या ठिकाणी वापर होतोय. त्यांना ब्लॅकमेल केलं जातं आहे, जेलमध्ये टाकू तुम्ही असं बोलले नाही तर, मराठा समाजाच्या विरुद्ध उभे ठाका, मराठा समाजाला चेतवा, पेटवा आणि दंगली घडतील, मग आपलं ते जरांगेचं आंदोलन थांबेल. असं कदाचित सरकारमधल्या काही लोकांचा, भाजपमधल्या काही लोकांचा हेतू असू शकतो. आता ह्याच्यात एक बघा ना तुम्ही, जी ओबीसीची सभा झाली त्यामध्ये मराठवाड्यातला एकही नेता का नव्हता हो? म्हणजे हे प्लॅनिंगपूर्वक केलेलं काम आहे की नाही? चेहरा का नव्हता मराठवाड्यातलं तिथे कोणी? का नाही हिंमत का नाही झाली एकाची पण? त्याचं कारण सगळ्यांना माहिती आहे की मराठवाड्यातला नेता तिथे तग धरू शकणार नाही, म्हणून हे बुजगावने बाहेरून भाड्याने आणलेले लोक त्या ठिकाणी काम करतात. आता पडळकर तर भाजपाचाच आमदार आहे, भुजबळ भाजपाच्याच ताटाखाली जे खरकट आहे ते खात आहेत आणि शेंडगेला आज काही मिळतं का म्हणून जिबल्या चाटत तिथे बसलेले आहेत असं वाट बघत आशाळभूतपणे. या लोकांना काय विचारात घ्यायचं? ज्यांचं स्वतःचंच अस्तित्व संपलेलं आहे, ज्यांना स्वतःची मागणी आम्हाला एसटीत जायचं आहे का ओबीसीचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करायचं हे कधी समजत नाही. आणि भुजबळांनी कधी म्हटलं हो धनगरांना आरक्षण द्या एसटीमध्ये म्हणून? म्हणजे भुजबळ आणि धनगराची एकमत कसं काय सांगताय आपल्याला? म्हणजे यांच्यामध्ये आंतरविरोध प्रचंड आहे. माझं म्हणणं भुजबळ तुमचा धनगर समाजाचे नेते धनगर समाजाला विनाकारण भुजबळांच्या पाठीमागं, ओबीसींच्या पाठीमागं फरफटत नेत आहेत. इथे खरं म्हणजे ते सगळेच चेहरे आहेत, ते मुखोटे आहेत, ते नाहीच आहे त्या आंदोलनात. आता तुम्ही सांगा, भुजबळांची एवढी स्तुती सगळ्यांनी केली, मग सगळ्यांनी खाली बसून भाषण ऐकायचं ना? जरांगेचं ऐकतो ना आम्ही सगळे. कोणी बसतं का व्यासपीठावर? सगळ्यांना माहिती आहे आमचा नेता एकच आहे म्हणून. सांगावं लागतं का जरांगे महान आहे म्हणून? आहेतच ते. भुजबळांच्याबद्दल सगळ्यांना स्तुती का करावं लागेल? ते दे वेर पेड फॉर इट. म्हणजे त्यासाठी त्यांना पेमेंट झालेलं होतं की तुम्ही असं म्हणा, तुम्ही असं म्हणा. म्हणजे भुजबळ एक पक्का चेहरा समोर झाला तरच मराठा समाजाला आपण काही शेह देऊ शकतो. असं कदाचित त्यांच्या जो मॅनेजर आहे वरचा, त्यांचा बाप आहे, त्याला वाटलं असेल. पण मराठा समाज हे सगळं आता ओळखून आहे. ही चाल भाजपची आहे. भाजपने ती सभा घडून आणली. मराठवाड्यातला एकही नेता समोर ठेवला नाही. का नाही ठेवला? उत्तर द्या ना महाराष्ट्राला तुम्ही. तुमच्यात दम आहे का मराठ्यांना फेस करायचा? मराठा आता काय करू शकतो हे सगळ्यांना समजलेलं आहे. आणि याची दुसरी एक बाजू आहे, मराठा आणि ओबीसी भांडण लागणार नाही ही मी महाराष्ट्राला ग्वाही देतो. जरांगे पाटलांनी हे वारंवार सांगितले. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा का नाही लागणार? कारण ओबीसी समाज गावगाड्यातला हा हजारो वर्षापासून मराठा समाजाबरोबर नांदतोय आणि सगळ्यांचे संबंध हे आपुलकीचे आणि आत्मीयतेचे आहेत. ते एकमेकावर अवलंबून आहे, त्यांचे प्रश्न सारखे आहेत. भुजबळांनी काही केल्याने काही फरक पडत नाही. राहिला दुसरा मुद्दा की जे शिंदे साहेब थोडं क्रेडिट घेत होते जरांगेच्या आंदोलनाबद्दल, त्यांना दाबण्याचा कदाचित हा एक प्रयत्न असू शकतो आणि शिंदे साहेबांचं मार्केट डाऊन करण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो. मराठा समाजाला त्यांनी सरसकट कुणबीचं दाखल्याचा विषय करू नये अशासाठी दबाव असू शकतो. काहीही असेल, परंतु याच्या मागे भुजबळांची जी सभा झाली ती सभा त्यांनी नव्हती केलेली. त्यांच्या मागे मोठा हात आहे आणि तो हात कोणाचा आहे महाराष्ट्राला माहिती आहे. भाजप पुरस्कृत ती सभा होती, त्यामुळेही आम्ही त्याला फारसं महत्त्व देत नाही. आम्ही आमचा सिंगल फोकस कार्यक्रम आहे. म्हणजे आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे
आणि आरक्षणासाठी आम्ही सरकारकडे भांडत राहणार. आमचं आंदोलन, आमचा विषय सरकारशी आहे. आम्ही ओबीसीतला कोण नेता राजकारण करतो याला मोजत नाही. तर होते बाळासाहेब सराटे यांनी छगन भुजबळ यांच्यावरती गंभीर आरोप करतानाच मागासवर्ग आयोगाला सुद्धा खडे बोल सुनावलेत. कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.